आपल्या इतिहासात संताजी घोरपडे हे एक पराक्रमी वीर होऊन गेले. शिवरायांच्या तालमीत तयार झालेले संताजी खऱ्या अर्थाने त्यांच्या युद्धनीतीचे पाईक होते. कारण ज्या प्रकारे शिवरायांनी गनिमी काव्याचा अचूक वापर करून कितीतरी नामांकित सेनानी पराभूत केले, त्याच प्रकारे राजाराम महाराजांच्या काळात संताजींनी याचे अनुकरण केले. मुघल इतिहासकार खापिकान म्हणतो, संताजी जवळ आला आहे असे कळताच नामांकित मुघल सरदारांचे अवसान गळून जाय व त्याच भीतीने कापरे भरे. हे उद्गार खुद्द संताजींच्या शत्रूचे आहेत. शत्रूकडून असे उद्गार येणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खापीकराने संताजींना खूप शिव्याशाप दिलेले आहेत. कारण संताजींनी जितका मुघलांना त्रास दिला तितका त्रास इतिहासात मुघलांना कुणीच दिला नाही. त्यामुळे संताजी हिंदवी स्वराज्याचा आधारस्तंभ होते. पण पुढे नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. या वीर योद्ध्याचा शेवट शत्रूकडून न होता आपल्याच लोकांमधील अंतस्थ राजकारण आणि गैरसमजाने होतो. हे खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. शेवटच्या दिवसात संताजींवर स्वकीय आणि परकीय शत्रू एकाच वेळी अंगावर आले होते आणि याच संघर्षात संताजींचा दुर्दैवी अंत होतो. कसा झाला संताजींचा मृत्यू? कोण होता तो शत्रू ज्याने संताजींना संपवलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण व्हिडिओमध्ये पुराव्यानिशी पाहूयात. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 1695च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर रामचंद्र पंत अमात्यांच्या बरोबर मोगली मुलकांवरील जंगी मोहिमांची आखणी झाली होती. संताजी व धनाजी यांनी आपल्या फौजा घेऊन जिंजीस राजाराम महाराजांच्या दर्शनात जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मार्गात मोगलांची ठाणी व फौजा यांचा समाचार घेत हे दोन सेनानी जिंजीत हजर होणार होते. त्याप्रमाणे त्यांनी पंतांचा निरोप घेऊन मोहिमेवर प्रस्थानही केले होते. औरंगजेब यावेळी भीमेच्या काठी ब्रह्मपुरीवर छावणी करून होता. त्याच्या कानावर मराठ्यांच्या या मोहिमेच्या योजनेची वार्ता जाताच त्याने कर्नाटकातील आपल्या सरदारांना सावध राहून या मोहिमांचे खच्चीकरण करण्याचे हुकूम सोडले होते. सर्वात जास्त धोकेबाज संताजी होते. त्याच मार्गातच अडवून नष्ट करण्याचा हुकूम बादशाहने उत्तर कर्नाटकातील मोगलांचा सुभेदार कासिम खान या नामांकित सरदाराकडे धाडला होता. एवढेच नव्हे तर त्याने आपल्या छावणीच्या खास फौजेतील खानजाद खान, सफशिकन खान, सय्यद असलत खान व मोहम्मद मुराद खान या सरदारांबरोबर मुबलक सैन्य व तोफखाना देऊन त्याच्या मदतीस पाठवले होते. पण बादशाहच्या दुर्दैवाने संताजींनी आपल्या अप्रतिम गनिमी काव्याच्या हालचालींनी या सर्व सरदारांचा जबरदस्त पराभव करून त्यांना दातीतून धरून शरणागती पत्करायला लावली. या बेइज्जतीने कासिम खानाने आत्महत्येचा मार्ग धरला. बाकीच्या खानांनी लाखो रुपयांची खंडणी कबूल करून संताजींकडून जीवदान पदरात पाडून घेतले. मोगली फौजेचे सर्व सामान सुमान मराठ्यांनी लुटून घेतले. पण त्याहीपेक्षा मोगलांची प्रतिष्ठा मराठ्यांनी धुळीला मिळवली. या मोठ्या विजयानंतर संताजींनी अवघ्या 2 महिन्यांच्या आत औरंगजेबाचा दुसरा नामांकित सरदार हिम्मतखान बहादूर याला बसवापट्टणच्या लढाईत ठार करून कर्नाटकातील मोगली सत्तेस आणखी एक जबरदस्त धक्का दिला. आता मोगलांवर दिगमूढ होण्याची पाळी आली होती. यावेळी मराठे संपूर्ण कर्नाटक जिंकून काढल्याशिवाय राहणार नाहीत अशी हवा दक्षिणेत उत्पन्न झाली. मद्रासकर इंग्रज यावेळी लिहितात की जिंजीला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाकडे बादशाहने तातडीने सैन्याची कुमक पाठवली नाही, तर इकडील मद्रास किनारपट्टीचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात गेल्यातच जमा आहे. अशा विजयी पार्श्वभूमीवर संताजी आपल्या 20-25 हजार फौजेनिशी मोठ्या दिमाखाने राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी जिंजी किल्ल्यात दाखल झाले. ती तारीख होती 8 मे 1696. धनाजी या सुमारास दरबारात पोहोचले. तथापि संताजीस मिळाली तशी मोठी शिकार धनाजींना मिळाली नव्हती. तरीही त्यांची जिंजी दरबारातील प्रतिष्ठा संताजींच्या तोडीची होती. विशेष म्हणजे राजाराम महाराजांची त्यांच्यावर खास मर्जी होती. निदान संताजीस तर तसेच वाटत होते. कदाचित या भावनेतूनच छत्रपतींच्या दरबारात पोहोचल्यानंतर त्यांच्या हातून असे काही वर्तन घडले की राजाराम महाराजांसारख्या समतोल बुद्धीच्या शांत व संयमी राजकर्त्यासही कठोर निर्णय घेऊन आपल्या सेनापतीस त्याच्या पदावरून हटवावे लागले. असे नक्की काय घडले या प्रश्नावर इतिहास मौन बाळगून आहे. तो एवढेच सांगतो की दरबारात संताजींचे राजाराम महाराजांशी वितुष्ट आले. दरबारात राजाराम महाराजांची वितुष्ट येताच संताजी आपल्या 20-25 हजार फौजेसह जिंजी बाहेर पडले. ती तारीख होती मे 1696. अशी मोठी फौज आपल्या बंडखोर सेनापतीजवळ असणे ही महाराजांना मोठी धोकादायक गोष्ट वाटत होती. स्वाभाविकच संताजींच्या पारिपत्याचा विचार करून त्यांनी धनाजी जाधव, अमृतराव निंबाळकर, हनुमंतराव घोरपडे इत्यादी मराठा सरदारास जिंजी बाहेर पडून त्यांच्याशी लढाई दिली. ही अभूतपूर्व लढाई कांचीपुरमजवळ आयवारकुटी या गावाजवळ घडून आली. या लढाईचा निकालही मोठा विस्मयजनक लागला. खुद्द महाराजांचा पराभव होऊन ते संताजींचे कैदी बनले.
नवे सेनापती धनाजी हे त्यांच्या सहकाऱ्यांसह रणांगणातून पळून गेले. त्यांचा एक सहकारी अमृतराव निंबाळकर कैद होऊन संताजींच्या हाती पडला. क्रोधाच्या भरात संताजींनी यास हत्तीच्या पायी देऊन ठार केले. दुसऱ्या दिवशी स्वतः संताजी आपले हात बांधून महाराजांसमोर उभे राहिले. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमायाचना करीत ते म्हणाले, मी तुमचा सेवक आहे. तुम्ही धनाजीला माझ्याबरोबरचा दर्जा देऊ इच्छित होता, म्हणून मला असे उद्धटपणे वागणे भाग पडले. आपण आता जी आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेन. या लढाईचा निर्णय कसाही लागला असला तरी तो दुःखद राहणार होता, पण त्यातही तो खुद्द छत्रपतींच्या विरुद्ध लागल्याने तो अधिकच दुःखद बनला. मराठ्यांच्या अंतर्गत यादवीची परिणिती अशा दुर्दैवी घटनेत व्हावी ही गोष्ट मराठी राज्याच्या दृष्टीने फारच घातक ठरली. अशा अंतर्गत यादवीचा फायदा मराठ्यांचे शत्रू मोगल न घेतील तर मोठे आश्चर्य होते. कर्नाटकातील मोगलांचा मुख्य सेनापती जुल्फिकार खान याने किंचितही वेळ न दवडता संताजींशी संधान बांधण्याची हालचाल सुरू केली. सुरतकर इंग्रजांचे बातमीपत्र म्हणते की संताजींनी राजाराम महाराज कैद केल्यानंतर त्यांना आपल्या ताब्यात द्यावे म्हणून जुल्फिकार खानाने बादशाच्या वतीने मोठे इनाम देऊ केले. एवढेच नव्हे तर खुद्द बादशाने संताजीस 12,000 उमराव करतो म्हणून आश्वासन दिले. पण मोगली आक्रमणाच्या धोक्याने मराठ्यांना पुन्हा एकदा एकत्र केले आणि राजाराम महाराजांना मुक्त करण्यात आले. ही सुरतकर इंग्रजांची बातमी सर्वग्राही मानली तर बादशाही मनसबीच्या व इनामाच्या मोबदल्यात शत्रूच्या ताब्यात छत्रपतीस न देता त्यांना सुखरूपपणे जिंजीस पोहोचवले ही संताजींची कामगिरी लाख मोलाची मानली पाहिजे. कारण यावेळी छत्रपती मोगलांच्या हाती पडले असते तर हिंदवी स्वराज्याचा सारा ग्रंथच आटोपला असता. आयवारकुटीच्या लढाईच्या प्रसंगी संताजींकडे मोठी फौज होती. या फौजेच्या जोरावरच त्यांनी राजाराम महाराज व धनाजी जाधव यांचा पराभव केला होता. तथापि फौजेचे हे बळ संताजींकडे फार काळ टिकले नाही. महाराजांनी मोठ्या कौशल्याने संताजींच्या फौजेतील सरदारांना त्यांच्या सैन्यासह आपल्याकडे आणले. संताजीहून छत्रपतींचा अधिकार कितीतरी मोठा होता. स्वाभाविकच छत्रपतींच्या आव्हानास प्रतिसाद देऊन संताजींचे बहुसंख्य सहकारी त्यांना सोडून गेले. पण अशाही अवस्थेत संताजी मोगलांशी लढत राहिले. छत्रपतींविरुद्ध बंडखोरी पण त्याच वेळी स्वराज्यावर निस्सीम निष्ठा व्यक्त करून शत्रूच्या आमिषास बळी न पडण्याचा निर्धार मनाशी करून शत्रूशी अखेरपर्यंत लढत राहणारा हा मराठ्यांचा सेनानी म्हणजे एक अजब व्यक्तिमत्व होते. आयवारकुटीच्या लढाईनंतर संताजींच्या कर्नाटकात जुल्फिकार खानाशी अनेक लढाया झाल्या. पण शेवटी सैन्यबल दिवसेंदिवस कमी कमी होत गेल्याने निरुपाय होऊन संताजींनी महाराष्ट्रात परतण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शंभू महादेवाचा डोंगर हे त्यांचे मूळ आश्रयस्थान होते. तिकडे ते आपल्या मोजक्या सहकाऱ्यांनिशी व रोडावलेल्या फौजेबरोबर येऊ लागले. संताजी दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असता त्यांच्या मार्गावर मोगल शत्रू तर होतेच, पण स्वकीय शत्रूही होते. संताजींचा राजाराम महाराज व धनाजी जाधव यांसारख्या स्वकीयांशी झालेला संघर्ष व त्यातून पुढे घडून आलेला दुःखंत शेवट ही घटनाच इतकी जबरदस्त होती की तत्कालीन प्रत्येक इतिहासकाराने तिचे वर्णन करण्याचा मोह झाला होता. अर्थात सर्व इतिहासकारांची वर्णने सारखी नसणे स्वाभाविक होते. ज्याला जशी माहिती मिळाली तसे तो लिहित गेला. पण लिहित असताना सुद्धा खापीखानासारख्या शत्रूचा इतिहासकार संताजींविषयी कमालीची द्वेषाची भावना त्यांच्या मृत्यूनंतरही विसरला नव्हता. ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. खापीखान म्हणतो, संताजींचा मृत्यू ही यावर्षी बादशाच्या नशिबाने एक चांगली घटना घडून आली. दृष्ट संताजीची पाळेमुळे खणून निघाली आणि तो नरकात प्रविष्ट झाला. त्याच्या मारल्या जाण्याबद्दल भिन्न भिन्न हकीकती आहेत, पण त्यावेळी लष्करात हजर झालेल्या विश्वसनीय लोकांकडून जे ऐकण्यात आले ते लिहित आहे. संताजी कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येत असल्याच्या बातम्या बादशाही छावणीत पोहोचल्या होत्या. संताजीस मार्गातच अडवून त्यास नेस्तनाबूत करण्यासाठी बादशाने गाजीउद्दीन खान बहादूर फिरोज जंग याची नेमणूक केलेली होती. गाजीउद्दीन खान फिरोज जंग हा मोगल दरबारातील एक प्रतिष्ठित, अनुभवी व पराक्रमी सरदार होता. या सुमारास तो विजापूरजवळ छावणी करून होता. संताजीही विजापूरच्या प्रदेशातून महाराष्ट्रात येत होते. सर्जा खान, कासिम खान, खानजाद खान, हिम्मत खान, जुल्फिकार खान इत्यादी नामांकित मोगल सरदारांची हैराणगत करणारा संताजी आपल्या छावणीच्या प्रदेशाजवळ आल्याचे समजताच गाजीउद्दीन खानाची गाळण उडाली. संताजी कुठे दूरवरच्या प्रदेशात असता तर त्याचा पाठलाग करण्यास खानास काही टंगळमंगळ करण्यास अवकाश होता. पण आता संताजी साक्षात आपल्या प्रदेशात हजर झाल्याने त्याची बेइज्जत होण्याचा बाका प्रसंग पुढे उभा राहिला होता. संताजीशी न लढता पुढे कुठे पळून जावे तर बादशाही दरबारात आपली बेअब्रू होईल. लढावयात जावे तर संताजी आपली धडगड ठेवणार नाही. बहुतेक आपण त्याच्या हातून मारले जाणार या विचाराने खानाच्या मनावर जबरदस्त पगडा बसविला.
पण या अडचणीवर मात करणारी एक पळवाट त्याने शोधून काढली. ती कशी ते खापिकान सांगतो. खापिकान म्हणतो, दृष्ट संताजीचा उच्छाद कमालीचा वाढला. त्याचा व इतर शत्रूंचा पाडाव करण्यासाठी गाजिउद्दीन खान फिरोजजंग हा विजापूरपासून 4-5 मजलांवर मुक्काम करून होता. या सुमारास बातमी आली की संताजी 8-9 कोसांवर आला आहे. भले भले नामांकित वीर संताजींचे नाव ऐकताच घाबरून जात त्यांचे अवसान गळून जाई. संताजी आल्याची बातमी ऐकताच गाजिउद्दीन खान याचा चेहरा पांढरा फकट पडला. त्याच्यापाशी फौज थोडी होती. त्याने आपण संताजींवर चालून जातो असा पुकारा केला. पुढील मजल नीट करून आपला गोट तिकडे हलवण्यासाठी त्याने एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि स्वतः आडवाटीने विजापूरचा रस्ता धरला. खापेखानाने संताजींच्या विलक्षण दराऱ्याविषयी इतके स्पष्ट व स्वच्छ लिहिले आहे की त्यावर अधिक टिपाटिपणीची आवश्यकता नाही. पण गाजिउद्दीन खान फिरोजजंग हा मोठा सुदैवी होता. त्याला संताजींच्या भीतीने विजापुरात आश्रय घेण्याची यातायात करावी लागली नाही. विजापुरापासून 8-9 कोसांवर असतानाच त्यास बातमी लागली की संताजींचा काटा परस्पर निघाला आहे. आयवार कुटेच्या लढाईत संताजींच्या हातून सपाटून पराभव खाऊन धनाजी जिंजीकडे पळून जावे लागले होते. लवकरच राजाराम महाराजही जिंजीत आले आणि संताजींच्या हाताखालची फौज आपल्याकडे आणण्यात ते सफल झाले. अशा वेळी संताजींचा पाठलाग करून त्यास पराजित करणे ही गोष्ट आता सुलभ झाली होती. स्वाभाविक संताजी कर्नाटकातून महाराष्ट्राकडे मार्गस्थ होताच राजाराम महाराजांनी धनाजी व हनुमंतराव निंबाळकर या दोघा सरदारांना त्यांच्या पाठलागावर पाठवले. हनुमंतराव हा अमृतराव निंबाळकरांचा बंधू संताजींच्या हातून अमृतरावांच्या झालेल्या वधाने व्यतीत झालेला व सुडाच्या भावनेने स्वाभाविकपणे पेटून उठला होता. धनाजीने हनुमंतरावांच्या भावनेचा पुरेपूर उपयोग करून घेतला. हनुमंतरावास आपल्या फौजेच्या आघाडीवर ठेवून धनाजींनी झपाट्याने संताजींच्या पाठलागावर निघाले. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा प्रदेशात त्यांनी संताजीस गाठले. हनुमंतरावाच्या आघाडीच्या सैन्याने संताजींवर हल्ला चढविला. खापिकान या लढाईचे वर्णन करताना म्हणतो, हनुमंतराव नावाचा एक प्रसिद्ध सरदार होता. त्याला धनाजीने इशारा दिला. संताजींचे सरदार धनाजीला मिळाले होतेच. आता हनुमंतरावाने धनाजीच्या सूचनेनुसार संताजीवर हल्ला केला. धनाजीची फौजही त्याच्याबरोबर होती. संताजीची फौज मोडली. त्याचे सामान बाजार बुणगे लुटले गेले. त्याचे बरेच स्वार राऊत हनुमंतरावला येऊन मिळाले. संताजीची अनेक माणसे जखमी अगर मृत झाली. संताजी असहाय होऊन डोंगराळ भागात असलेल्या आपल्या घराकडे निघाला. संताजींची ही शेवटची लढाई, खरे म्हणजे त्यांच्या जीवनाची शेवटची लढाई ते खेळत होते आणि आता ते पावलावर हरत होते. त्यांचे बहुतेक सहकारी त्यांना सोडून गेले होते. फौज मोडली होती. सामान बाजार बुणगे लुटले गेले होते. अशा वेळी काही जीवाभावाचे सहकारी व काही मोजके सैनिक यांच्यासह ते पळत पळत सातारा भागात आले. शेकडो लढाया गाजवणाऱ्या अनेक नामांकित मोगल सरदारांना धुळीस मिळवणाऱ्या संताजींचा शेवटी पराभव होत असहाय अवस्थेत अंत झाला. ही गोष्ट जितकी दुर्दैवी होती की त्यांच्या या मृत्यूसंबंधी अनेक समकालीन इतिहासकारांनी वेगवेगळ्या हकीकती लिहून ठेवल्या आहेत. त्यात आपण पाहूयात. या घटनेबद्दल खापिकान लिहितो, नागो माने नावाचा एक मोठा सरदार होता. काही दिवस बादशाच्या चाकरीत राहून तो परत आपल्या लोकांकडे गेला होता. तो त्या भागातच राहत होता. काही वर्षापूर्वी संताजीने त्याच्या मेहुण्याला हत्तीच्या पायी दिले होते. त्यामुळे संताजी आणि नागोजी यांच्यात भयंकर हाडवैर होते. त्यात नागोजीच्या बायकोने त्याला साथ दिली. त्याने आपल्या माणसांना बरोबर घेऊन संताजीचा पाठलाग केला. तो त्याच्या ठिकाणावर पोहोचला त्यावेळी थकून आणि असहाय बनून संताजी एका ओढ्यावर अंघोळ करीत होता. त्याने गाफील संताजीवर हल्ला करून त्यास ठार मारले आणि त्याचे डोके कापून एका तोबऱ्यात घातले. त्याने तो तोबरा घोड्याला बांधला. आपल्या बायकोपाशी किंवा काहींच्या मते धनाजी जाधवापाशी तो ते डोके घेऊन निघाला. वाटेत तोबरा निसटून जमिनीवर पडला. फिरोजजंगाचे स्वार व हरकारे संताजींचा पाठलाग करीत त्या डोंगराळ भागात फिरत होते. संतांचे डोके असलेला तोबरा त्यांच्या हाती पडला. त्यांनी संतांचे शिर ओळखले. लुब्तुल्ला खान हा फिरोजजंगाच्या आघाडीच्या तुकडीवर होता. संताजीचे डोके त्याच्याकडे नेण्यात आले. लुब्तुल्ला खानाने ते फिरोजजंगाकडे आणले. परमेश्वराने ही फते आपणास दिली म्हणून ते परमेश्वराचे अभिनंदन करू लागले. आनंदसूचक नगारे वाजवण्यात आले. नंतर ख्वाजा बाबा तुराणी याचबरोबर संताजीचे डोके बादशाकडे पाठवण्यात आले. बादशाने त्या कपराचे डोळे नजरेखाली घातले. परमेश्वराकडून ही देणगी मिळाल्याबद्दल बादशाने त्याचे आभार मानले. नगरे नौबती वाजवण्याची त्याने आज्ञा केली. ख्वाजा बाबाला खुशखबर खान अशी पदवी देण्यात आली. बादशाने आज्ञा केली की संतांचे डोके लष्करातून व दक्षिणेच्या काही शहरातून फिरवावे. आता या घटनेबद्दल अजून एक मोगलांच्या पदरी असलेला इतिहासकार भीमसेन सक्सेना म्हणतो, संताजींनी आपल्या सहकाऱ्यांना
आपापल्या घरी जाण्यासाठी निरोप दिला. त्याच्याबरोबर थोडी माणसे राहिली. त्यांना बरोबर घेऊन तो निघाला. जवळच अमृतराव निंबाळकराचे गाव होते. अमृतराव हा संताजीच्या सैनिकांच्या हातून मारला गेला होता. नागोजी माने हा मुघलांचा 5000 मनसबदार होता. अमृतराव निंबाळकराची बहीण नागोजीला दिली होती. अमृतराव निंबाळकरांनी नागोजी माने यांची माणसे एक झाली आणि ते संताजीवर तुटून पडून त्याचे डोके धडापासून वेगळे केले. संताजीचे डोके बादशाहकडे पाठवण्यात आले. भीमसेन सक्सेना म्हणतो, संताजी हे अमृतराव निंबाळकराच्या गावाजवळ म्हणजेच दहिगावजवळ मारले गेले, पण संताजी हे म्हसवडजवळ महादेव डोंगरात मारले गेले हे अनेक पुराव्यांवरून सिद्ध होते. या सर्व पुराव्यांमधून आपल्याला हेच कळते की संताजींचा खून नागोजी माने यांनी केला, यात संशय नाही. संताजींनी ज्या महादेवाच्या डोंगरात आश्रय घेतला होता त्या डोंगराच्या जवळच नागोजीचे म्हसवड गाव आहे. संताजींचे आश्रयस्थान व त्यांच्या हालचाली याची बित्तम बातमी नागोजी इतकी अन्य कोणास लागली असेल असे वाटत नाही. अशी बातमी हाती आल्यावर नागोजीने प्रथम आपली माणसे घेऊन संताजींच्या आश्रयस्थानावर सर्व बाजूनी वेढा दिला व त्यांचा पळावयाचा रस्ता बंद करून तो त्यांचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावला. ही वेळ सूर्योदयाची होती. संताजीस अशा प्रकारच्या हल्ल्याची कल्पना नव्हती. ओढ्यात अंघोळ करून सूर्याला अर्धे देण्यासाठी संताजी डोळे मिटून नमस्कार करीत असतानाच नागोजीने आपल्या सहकाऱ्यांसह अचानक हल्ला करून संताजींचे शिर धडापासून वेगळे केले. धड तेथेच टाकून शिर घेऊन ते डोंगराच्या बाहेर पडले. गाजुद्दीन खान फिरोजजंगाची माणसे त्या भागात संचार करीत होती. त्यापैकी आघाडीवर असणाऱ्या लुप्तुल्ला खानाच्या ताब्यात संताजीचे शिर नागोजीने दिले. लुप्तुल्ला खानाकडून फिरोजजंगाकडे व फिरोजजंगाकडून बादशाहकडे ते शिर पोहोचते झाले. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे संताजींच्या खुनाचे चित्र जे आपल्यासमोर उभे राहते ते असे आहे. आणि मग जेव्हा जेदे शकावलीसारखे असल ऐतिहासिक साधन आषाढ मासी संताजी घोरपडे अशी नागोजी माने यांनी महादेवाजवळ दगा देऊन मारले अशी साक्ष देते, तेव्हा या चित्रातील व्यक्तिरेखा अधिकच ठळक होऊन ऐतिहासिक सत्याचे स्पष्ट दर्शन घडते.